पैगंबर जयंतीनिमित्त निघणारे भव्य जुलूस विविध कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन। संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती सालाबादाप्रमाणे यंदाही आनंदमय वातावरणात साजरी होत आहे। पैगंबर जयंती आणि गणेश विसर्जन एक दिवसाच्या अंतरानं आल्यानं सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्याच्या उद्देशानं या वर्षासाठी जुलूस कमिटीच्या वतीनं गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी मोठी भव्य जुलूस काढण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष विश्वस्त समितीचे ॲडव्होकेट UN बेरिया यांनी दिली। जुलूस कमिटीच्या वतीनं दरवर्षी पैगंबर जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य असं एक जुलूस काढण्यात येतं। हे जुलूस गेली 52 वर्ष सातत्याने सोलापूर शहरामध्ये काढले जातात। याही वर्षी या सोलापूर शहरामध्ये गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत विजापूर वेस्टमधून या जुलूसची सुरुवात होईल आणि सर्व पारंपरिक मार्गावरून तो जुलूस जाईल आणि पुन्हा शेवटी समारोप विजापूर वेस्ट येथे होईल। या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट UN बेरिया, वाहिद नदाब, हनीफ बडेपीर, अखलाक दीना, त्याचप्रमाणे मैनुद्दीन शेख, मोहम्मद अली, राजू कुरेशी, आरिफ शेख, इस्माईल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।